परमहंस श्री समर्थ अडकोजी महाराज यांचा 104वा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र वरखेड नगरी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी गुरुवर्यांच्या दरबारात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत लहानोजी महाराज, श्री संत सत्यदेव महाराज आणि मंजुळा माता पालखीचे वरखेड नगरीत पदार्पण झाले। या पालख्यांचे गुरुदेव भाविक भक्तांनी आणि गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। समर्थ अडकोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्रातील साधू संत, राष्ट्रसंतांचे प्रचारक, त्याचे अभ्यासक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्तगण आणि संत परंपरेतील मंडळी या पर्वाच्या निमित्ताने हजेरी लावत असतात। गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमातून सकाळी 9 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखी निघाली। पालखीचे तिवसा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। वरखेड येथे सायंकाळी पालखीचे आगमन झाले, तर संत लहानोजी महाराज, संत सत्यदेव महाराज यांच्या पालखीचे एकाच वेळी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले। तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे सद्गुरुचरणी स्थान देण्यात आले। या पालख्यांच्या स्वागतासाठी वरखेड नगरीतील महिलांनी तसेच सेवाभावी मंडळाच्या वतीने स्वागताप्रित्यर्थ ठिकठिकाणी स्वागत कमानी, देखावे, रांगोळी आणि संत महात्म्यांचे फोटो रोषणाईने सजवली होती। वरखेड नगरीतील नेत्रदीपक पालखी सोहळा हा केवळ एक धार्मिक समारंभ नसून ती सामाजिक एकतेचा प्रतीक आहे। भक्तांच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारतीय परंपरेतील संतांची महंती आजही जिवंत आहे। जनसमर्थन न्यूज, वरखेड, तिवसा। आज संत अडकोजी महाराज यांच्या 104व्या पुण्यतिथी निमित्त हा जो सोहळा पालखी सोहळा झालेला आहे, त्याचे सर्व श्रेय मी आमच्या वरखेड नगरातील गावकऱ्यांना देऊ इच्छिते। कारण त्यांची यामागे खूप मेहनत आहे। त्यांनी सर्वांनी सकाळी 4 वाजतापासून उठून सगळी रांगोळ्या वगैरे घालून सगळ्यांनी पालख्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे। म्हणून मी समस्त वरखेड गावकऱ्यांचे आभार मानते। प्रमाणे यावर्षी सुद्धा पालखी सोहळ्याचे आयोजन झालेले होते आणि मोठ्या दिमागात हा सोहळा पार पडलाय। ज्याप्रमाणे ज्या उक्तीप्रमाणे संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं म्हटलं जाते, त्याप्रमाणे आज इथे दिवाळी भक्तांतर्फे